पावसाळ्याचे जवळपास 50 दिवस लोटलेले आहे, परंतु पुरेसा पाऊस न झाल्यामुळे धरणांमध्ये पाण्याची पातळी जी आहे ती चिंताजनक आहे। महाराष्ट्रातील सर्व मोठे लहान आणि मध्यम प्रकल्पाचा विचार केला तर सध्या फक्त 57% पाणीसाठा महाराष्ट्रातील धरणांमध्ये आहे। नागपूर विभागाचा विचार केला आपण तर नागपूर विभागातही परिस्थिती जी आहे ती अत्यंत चिंताजनक आहे। त्यामुळे नागपूर विभागात फक्त 48% पाणीसाठा आहे। सर्वात चिंताजनक स्थिती ही संभाजीनगर विभागाची आहे। संभाजीनगर विभागामध्ये केवळ 27% पाणीसाठा जो आहे तो या ठिकाणी शिल्लक आहे। नागपूर विभागातील बावनथळी प्रकल्पात फक्त 22% जलसाठा आहे। गोसीखुर्दमध्ये थोडंफार समाधानकारक स्थिती आहे, 61% पाणीसाठा आहे। परंतु नागपूर जिल्ह्यात जे आहे ते प्रकल्प कमी भरलेले आहे। यामध्ये नान प्रकल्पात फक्त 20% पाणीसाठा आहे। वडगावमध्ये 27% पाणीसाठा आहे आणि तोतलाडोमध्ये जे आहे ते 61% पाणीसाठा सध्या शिल्लक आहे। परिस्थिती नक्कीच चिंताजनक आहे आणि पुढच्या काळात जर पाऊस पुरेसा आला नाही तर जलसाठ्याची स्थिती जी आहे ती अत्यंत चिंताजनक असणार आहे। म्हणजे आता नागपूर विभागात 48% पाणीसाठा आहे सगळे धरणं मिळून। अमरावती विभागात 43%, छत्रपती संभाजीनगर विभागात 27% पाणीसाठा आहे। नाशिक विभागात 60%, पुणे विभागात 71%, तर कोकण विभागात 79% पाणीसाठा आहे। जर सर्व धरणं मिळून आपण सरासरी केली तर या ठिकाणी 57% पाणी साठा आपल्या धरणांमध्ये आहे आणि पावसाळ्याचे जवळपास 50 दिवस लोटलेले आहे। गेल्या वेळेस आजचाच पाणीसाठा जो आहे तो जवळपास 65-66% होता। म्हणजे गेल्या वर्षीपेक्षा वाईट स्थिती यावेळेस आहे। सुरुवातीचा जून महिन्यात एल निनोमुळे पाऊस पडला नाही, समाधानकारक पाऊस जो आहे तो आलेला नाही। नंतर पावसाचा मोठा खंड पडला आणि या अपुऱ्या पावसामुळे विदर्भ असो किंवा छत्रपती संभाजी नगर विभाग असो या विभागामध्ये धरणांची स्थिती मात्र चिंताजनक आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।